चिमुरड्या मुलांसह हजारो लोकांचा जीव घेणार, लाखो घर जमीनदोस्त करणार, सगळ्या जगाचे शेअर मार्केट खाली कोसळवणार, सगळ्या देशांना अनिश्चिततेच्या दरीत लोटणार, 39 दिवस चालणारं पश्चिम आशियातलं युद्ध पुढच्या किमान 2 आठवड्यांसाठी थांबले। कारण 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे। जगभरातल्या देशांनी तात्पुरता का होईना सुटकेचा निश्वास टाकलाय। हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर तेलाचे दरही कमी झालेत आणि सोन्याचे दर पुन्हा वाढलेत जागतिक पातळीवर। पण हे सगळं तात्पुरतच आहे, कारण सध्या फक्त शस्त्रसंधी झालीये, युद्ध समाप्ती नाही। युद्ध समाप्ती व्हायची असेल तर दोन्ही बाजूंना आपापल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी चर्चा होतील। ते चर्चा कुठे होणार आहेत? पाकिस्तानमध्ये। या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल होर्मुझची सामुद्रधुनी। ही सामुद्रधुनी मोकळी करण्यासाठी सगळेच देश प्रयत्नशील आहेत, पण इराण ते सहजासहजी मान्य करणार नाही। शिवाय इस्रायल सुद्धा लेबनॉनमधले आपले हल्ले सुरूच ठेवण्यावर ठाम आहे। त्यामुळे वाटाघाटी सोप्या नसतील। चर्चा यशस्वी झाल्या तर संकटातून सुटकेचा मार्ग दिसेलही, पण चर्चा यशस्वी झाल्या नाहीत तर या संकटाचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो।